रोल. नमस्कार, मी विज्ञान माने. काल पलाश मुच्छलचे जे वकील साहेब आहेत त्यांनी माझ्यावरती डेफॉर्मेशनचे 10 करोडची आबरू नुकसानीचा दावाची नोटीस मला व्हॉट्सअपवरती पाठवली. मला एक सांगायचं आहे सर्वांना की ज्या व्यक्तीला आबरूच नाही आहे त्यांना आबरू नुकसानीचा दावा टाकण्यात काय अर्थ नाही आहे. कारण की एखाद्या इज्जतदार आणि आबरू असलेल्या व्यक्तीचं लग्न त्याच दिवशी ठरलेल्या दिवशी मोडतंय आणि तो सांगलीतून पलायन होतोय म्हणजे तो काय लायकीचा आहे आणि त्याची काय आबरू आहे हे पूर्ण सांगली जिल्ह्यालाच माहिती आहे. त्यामुळं पलाश मुच्छलला मला एक सांगायचं आहे की तुम्ही ज्या सांगलीच्या व्यक्तीमुळं आज जगाची उंची गाठली त्याच दुसऱ्या व्यक्ती म्हणजे सांगलीकरांच्या जीवावरतीच आत्ता तुमची जी जमिनीवर आदळायची परिस्थिती झालेली आहे ह्याचा तुम्ही विचार करावा. माझी जी लढा तुमच्या विरोधात आहे हा फसवणुकीचा आहे. फसवणुकीचा मला वाटत नाही कदाचित तुम्ही तुमच्या वकील साहेबांना सांगितलं असाल की तुम्ही माझी फसवणूक काय पद्धतीने केली. कारण की पिक्चर करतोय ॲज अ प्रोड्युसर म्हणून प्लस पिक्चरमध्ये काम देऊन चांगले पैसे मिळवून देणार ह्याच्या विरोधात माझा लढा तुमच्या विषयी होता. त्या गोष्टी तुम्ही पैशाची देवाणघेवाण बोलायचं सोडून माझ्यावरती डिफॉर्मेशनची नोटीस तुम्ही देताय म्हणजे ह्याच्यावरनं सिद्ध होतंय की तुम्ही म्हणजे सांगलीत येऊन लोकांच्या मनाशी खेळाच परंतु आर्थिक व्यवहाराने सुद्धा तुम्ही फसव्या निघाला. आणि अशा फसवणुकीतल्या अशा मी मागच्या वेळी म्हटलं होतं की तुम्ही व्यवहारानं किंवा ह्याच्यातनं भामटा आहात किंवा तुम्ही चोर आहात. ही खरी परिस्थिती आहे कारण की तुम्ही माझ्या पैशाची ही मोठ्या प्रमाणात चोरी केलेली आहे. मी न्यायालयीन लढ्यामध्ये आत्ता जी कागदपत्र सादर करायची ती पूर्णपणे केलेली आहेत. पोलीस प्रशासन असेल कोर्ट असेल यांच्या थ्रू जे आहेत हे माझं वकीलसुद्धा जे रोहित पाटील जे आहेत ते सुद्धा तुम्हाला जे आहेत ते तुमच्या नोटीसचं उत्तर सडेतोड तुम्हाला आजच मिळेल. परंतु मला तुम्हाला एक सांगायचं आहे की अशा प्रकारे माझ्यावरती दबावतंत्र आणून मला खूप फोन येतात, धमकी यायला लागलेत, मला खूप पद्धतीचे थ्रेट कॉल्स यायला लागलेत की तुम्हाला ते सोडणार नाहीत, असं नाही करणार, आमची त्यांच्याशी ओळख आहे. म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीनं मला अंडरवर्ल्डची सुद्धा भीती घालायला लागलीत. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पलाश मुच्छल आणि त्याचे कुटुंब वागायला लागले. बरं, मी जे मागतोय हा माझा न्याय हक्काचा पैसा मागतोय जो की मी त्याच्यावर गुंतवलेला. पलाश मुच्छल मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही 10 कोटीची मला नोटीस पाठवली. तुमची जी कुवत किंवा लायकी ही ₹1.25 तर आहे का? बरं, झाकली मूठ ₹1.25. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काही गोष्टी मी जर तुम्हाला म्हणजे मीडियासमोर सांगितल्या किंवा बोललो की तुम्हाला 1000, 2000 रुपये, 3000 रुपये मी तुम्हाला स्कॅनरवर मागायचो, मी मारायचो तुम्हाला तुम्ही मागितल्यावर, ते कशासाठी तुमच्या चैनीसाठी मारायचो का ह्याचा जर मी खुलासा द्यायला लागलो, ह्याची जर गोपनीयता फोडली तर तुमची काय राहणार आहे का? त्यामुळं आबरू तुमची 1% पण नाही आहे, ₹1.25 आहे. त्यामुळे मूठ झाकून ठेवा. जर ती मूठ उघडली गेली तर तुमची आबरू कुठंच महाराष्ट्रात नाही, जगात नाही, भारतात कुठेही राहणार नाही. तुमची परिस्थिती ना घरका ना घाट की होऊन जाईल. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की ही स्टंटबाजी आहे पलाश मुच्छलची आणि त्याच्या कुटुंबियाशी. पलाश मुच्छलने शाण्यासारखं वागावं. माझे पैसे जे घेतलेत ते काय पद्धतीनं लवकरात लवकर परतावता करता येतील का द्यावं. कारण की माझा व्यवहार झालेला आहे त्यांच्याबरोबर, त्यांनी व्यवहार द्यावा करावा. नाहीतर जी मला पोलीस प्रशासनावर न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, संविधानिक गोष्टीवरती विश्वास आहे, त्यामुळे अशा नोटिसाला मी काय भीक घालणारातला नाही आहे. मी माझा लढा पुढं चालू ठेवेन. काय नेमकी केस आहे? काय कशासाठी तक्रार केली? त्याची तक्रार नाही आहे, व्यक्तिगत काल्पनिक गोष्टींवरती पाठवलेली नोटीस आहे. मला कुठल्या पोलीस स्टेशन किंवा कोर्टातनं आलेली ती परिपत्रिका नाही आहे. ती मला डिफॉर्मेशन म्हणजे त्याची आबरू मी काढली आणि काही चॅनल्सला की मी त्याला भामट्या म्हटलं, त्याला चोर म्हटलं, त्याला फ्रॉड म्हटलं. बरं, या गोष्टी मी बोलले तर बोललेत कारण की तो आहेच भामटा, तो आहेच चोर आणि तो फ्रॉड आहे. कारण की तुम्हीच बघा, तो त्याच्या सोशल मीडियावर टाकतोय की विज्ञान मान्याने माझा आर्थिक व्यवहार झाला नाही. मी तुम्हाला पुरावे दिलेले आहेत की माझा आणि त्याचा आर्थिक व्यवहार झालेले आहेत. मी लोकांकडून त्याची ऑडिओ बाईट सुद्धा प्रसारित केली. त्यानं म्हटलं की तुमच्या मित्रांकडून घेऊन तुम्ही मला पैसे द्या, आपण त्यांना चांगले रिटर्न्स देऊ. त्या लोकांकडनं मी ॲग्रीमेंटल त्यावेळी करून घेऊन पैसे उचलून त्यावेळी त्याला दिलेले आहेत. अशा गोष्टी न्यायालयीन चालू असताना मला बाहेरून अशा पद्धतीनं धमक्या देणं किंवा बाहेरच्या बाहेर सेटल करा नाहीतर तुम्हाला सोडणार नाही अशा पद्धतीनं मला कोणाकडनं माध्यमातनं सांगणं हे काय मला बरं वाटलेलं नाही आहे. आमचे वकील साहेब त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीनं कायदेशीर उत्तर देतील. हा लढा कायदेशीर आहे. तर त्यांना जर काय बोलायचं असेल, वागायचं असेल तर पोलीस प्रशासनाशी बोलावं. त्यामुळे मी कायद्यातूनच जाईन एवढंच मी सांगेन.